रित्या पाहिलेलं क्रिकेट तोच खरा क्रिकेट असतो आणि या बलाला मात्र हार्ड लक आहेत रोहित. तुझ्या पुढच्या शृंखलेसाठी तुला कॉम्बॉक्स कडून दिल्या जात आहेत भरभरून शुभेच्छा. परत एकदा आवाजात बदल असेल, आवाज असणार आहे माझे साथी कॉमेंटेटर्स प्रवीण ठाकूर वशेनी. याच दरम्यान हंसी 11 हॅलो हंसी 11 आरसीसी पेठ संघाला अनिकेत फोटोग्राफी कलमुसरे कडून हार्दिक शुभेच्छा आल्या. जाऊया सामन्याकडे. सामना प्रथम दर्जाचा आहे. पुन्हा एकदा फायनलची दारं उघडण्याकरता सामना बघायला मिळेल. एका बाजूला हंसी 11 आरसीसी पेठ विपक्ष सामना बघायला मिळेल. साई सावली टाकीगा उरण विपक्ष पनवेल असा सामना आपण बघायला मिळेल. शेकोटी पेटवली प्रेक्षक माय बापा विझवून टाका. अंतिम 2 फक्त लढती आता शिल्लक आहे. प्लीज विनंती आहे. धुराचे लोट आम्हाला इथं मैदानाकडे येताना दिसतात. आम्हाला थोडा त्रास होतोय. आयोजकांना विनंती करेन माझा आवाज जर प्रेक्षक माय बाबा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ती शेकोटी पेट बंद करा, विझवून टाका एवढी विनंती असेल. पहिला चेंडू बॅट गोपनी सारखी फिरली. स्ट्राईक असेल डावखुरा फलंदाज. 1 धाव पूर्ण केली सोहेल शेख. मला वाटतं 4 धावा पूर्ण देखील झाल्यात. बॅट आणि चेंडू मधलं प्रॉपर टायमिंग जुळलं नसलं तरी सोहेल शेखला पहिल्या चेंडूवर मात्र मिळतात 4 धावा. पहिला गोलंदाज आहे प्रभंजन परदेशी. साई सावली टाकीगाव पहिला आणि काय वादली फटका खेळला. बॅट गोपणी सारखी फिरली आणि चेंडू रुपी दगड जाईल अगदी तिथं बसलेल्या डगआउट कडे येतो चेंडू. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे 6 धावांकरिता. खरं तर एका बाजूला आम्ही अनाउन्समेंट करतोय डीजे श्री की शेकोटी बंद करा. इकडे तुम्ही शेकोटी पेटवण्यासाठी त्यांना उद्योन्मुख करताय, प्रेरित करताय. जाऊया सामन्याकडे. वा भन्नाट वेगावर स्वार होणारी गोलंदाजी. कमबॅक, परंतु कमबॅक म्हणताच येणार नाहीये कारण लेफ्टमच्या बाहेर पिचिंग होतं चेंडू म्हणून तर अवांतर चेंडू घोषित केला गेलाय. प्रभंजन परदेशी थोडासा नक्कीच आता महागडा सिद्ध होतोय. स्वर्गीय रूपचंद धाकटीजी संघानं या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला परंतु ऐन मोक्याच्या क्षणी जरीमरी खोपट्या संघानं त्याला पराभवाचा धक्का दिलाय. अफटमच्या बाहेर पुन्हा एकदा दंडित केलं जाईल. पुन्हा एकदा अवांतर चेंडू वाईट चेंडू घोषित केला गेला. या 2 धावा नक्कीच मिळतील. न चेंडू टाकता 2 धावा खर्च दिला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहेत. धावपटलावर बघायला मिळत आहेत तब्बल 12 धावा. पुन्हा एकदा ब्लॉक कॉलचा चेंडू खणून काढलाय. अगदी मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता सोहेल शेखचा. 1 धावा. 2रे धाव पूर्ण होईल का? परंतु नाही आहे. नकार दिला जातो. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो ग्लोव्ज मध्ये येईल. तद्वत 1च धाव. 13 धावा धावपटलावर बिनबाद 13 अशी दमदार सुरुवात सध्या तरी बघायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये विचार केला ना तुम्ही तर नक्कीच फायनलची दारं उघडण्याकरता प्रचंड मोठं घमासान युद्ध बघायला मिळेल. एका बाजूला या उरण तालुक्यातील मातब्बर संघ अर्थात साई सावली टाकीगाव संघ, तर दुसऱ्या बाजूला पंडित सरांनी सांगितलं की रातों के कातिल. कारण नाईट स्पर्धेमध्ये बऱ्याच मोठ्या टुर्नामेंटमध्ये ज्यांनी बक्षिसांची खैरात केली, बक्षिसं आपल्या संघाकडं खेचून घेतली असा संघ म्हणते अर्थात सोहेल शेख स्वतः कर्णधार हंसी 11 आरसीसी पेठ. वा काय फटका खेळला गेलाय आणि चेंडू रुपी दगड जाईल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येईल. काय घडलंय मैदानामध्ये? सीमारेषे पार हा आलाय चौकार. प्रभाकर ठाकूर शेठ 26 धीरज जोशी, प्रशांत जोशी यांच्या वतीनं हंसी
आरसीसी पेठ संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. काय जबाबदारीपूर्ण षटक हाताळलं गेलं होतं, परंतु या जबाबदारी षटकाला बेजबाबदार ठरवलं गेलं. या दोन्ही सलामीवीरांनी काय बेधडक फलंदाजी करताना दिसतोय. एका बाजूला सोहेल शेख तर दुसऱ्या बाजूला बंटी जोशी. बंटी जोशी नावाचं वादळ या मैदानावर देखील घोंगावताना दिसतंय. एक हवाई हल्ला चढवलाय आणि आता मात्र प्रभंजल परदेशीच्या नाकात दम आणतोय. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर ताकास तूर लावू देत नाही. या गोलंदाजांची भंबेरी उडवण्याचं काम हे फलंदाज करताना दिसत आहे. सरसावून डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, परंतु झेल उडाला. झेल पकडला जाईल आणि बंटी जोशी नावाचं वादळ लगेचच शमवलं गेलंय आणि तो बाद होऊन निराश तंबूकडे वाटचाल कर. आवाज ऐकला पाहिजे. माणसाला जर सुखी व्हायचा असेल ना तर अंतर्मनाचा आवाज ऐकला पाहिजे. आतला आवाज ऐकला पाहिजे. आतला म्हणजे कुठला हो? स्वयंपाक घरातला. अहो ऐकलत का हे ऐकावं लागेल. जर लग्न झालं नसेल ना तर लग्न झाल्यानंतर तुम्हाला काय असेल अवस्था ती समजेल. तर जाऊया मैदानाकडे जिथं सामना अप्रतिम दर्जाचा आहे. जली को आग कहते हैं, बुझी को राग कहते हैं और जिसका कॉल आते देख दारू की नशा उतर जाती है उसे बायको का धाक कहते हैं. लगेचच आवाज येतोय, थांब आलो आलो 5 मिनिटं, थांब आलो आलो 5 मिनिटं. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू 4 धावांकरता. थोडा गमतीचा विषय होता, परंतु डीजे श्रीकांतनं मला थोडंसं त्या आवाजाकडे न्यायला लावलं म्हणून ते बोलावं लागलं. वाईट चेंडू घोषित केला गेलाय आणि या वाईट चेंडूनं 18 धावा धावपटल्यावर बघायला मिळत आहेत. अहो बॅट गोपनी सारखी फिरली परंतु प्रॉपर टायमिंग जुळत नाही आहे. निसर्गाचा नियम मित्रांनो सांगितलं जात आहे, जिथं मिलन नाही आहे तिथं उत्पत्ती नाही आहे आणि म्हणून हा चेंडू गेलाय तो निर्धाव. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 18 धावा धावपटल्यावर बघायला मिळत आहेत आणि अजूनही 2 षटकांचा वाजवी खेळ शेष आहे. जरीमरी खोपटे संघाच्या अभिजितनं जीत मिळवण्यासाठी काय मोठे दिमागदार प्रयत्न केले गेलेत. 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना जो हवाई हल्ला चढवला होता 5व्या चेंडूवर तो बेधडक होता. कारण एका बाजूला राजभात झाल्यानंतर असं वाटत होतं कुठंतरी जरीमरी खोपटे संघ पराभवाच्या छायेत लोटला जाईल, परंतु खरं तर अभिजित हा संघाच्या मदतीला धावून आला. या धूर्त कर्णधारानं अर्थात रोहित घरतचं स्वप्न धुलीला मिळवलंय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाहीये. स्वप्नातली बाईक मिळवण्याचं ते स्वप्न होतं ते त्याने भंग केलंय. आणि जाऊया मैदानाकडं. क्रिकेट म्हणून सांगितलं जात आहे, एकीकडे जल्लोष दुसऱ्याकडे आक्रोश, याचंच नाव आहे क्रिकेट. तर जाऊया अजूनही सामना खरं तर जबरदस्त मोडमध्ये आहे. कमबॅक करण्याची ताकद टाकीगाव संघाकडे नक्कीच असणार आहे. गोलंदाज असेल मला वाटतं चैतन्य पाटील असावा. नक्की चैतन्य पाटील ज्यानं मागच्या सामन्यामध्ये बेधडक 2 हवाई हल्ले चढवून साई संघाला पराभवाचा धक्का दिला होता. ते चाबूक शॉट होते. मी तर म्हणेन एक असूड ओढले गेले होते पाठीवर किरण मोकलच्या. ते किरण मोकल कधीच विसरू शकत नाही आहे. साई संघ मला वाटतं गावामध्ये परतला असेल, परंतु सकाळची त्यांना झोपच लागणार नाही मुळात असल्या या सकाळच्या थंडीमध्ये देखील. तर जाऊया सामन्यामध्ये. ओहो सुपर डिलिव्हरी, वेगावर गिरफ्तार केलंय. रफ्तार के सौदागर जिने कहा जाता है. ही टाकीगाव एक्सप्रेस या मैदानावर आज सुसाट धावताना दिसते. नुसती धावताना दिसत नाहीये, ज्यावेळी फलंदाजीमध्ये येते ना तेव्हा तलवार रुबी चाबूक त्याच्या हातामध्ये असते असं वाटू लागतंय. परंतु आता तरी सध्या गोलंदाजीच्या रॅम्पवर खेळताना दिसेल. वा भन्नाट वेग आहे, गिरफ्तार केलाय. निहाल नाईक त्याला योग्य ती साथ देताना दिसतोय. खरं तर चैतन्यानं खरंच चैतन्य संचारलंय आज. संपूर्ण साई सावली टाकीगावच्या टीम मध्ये त्याने चैतन्य संचारलंय आणि ते चैतन्य नक्कीच त्यांच्या बॉडी लँग्वेज अर्थात देहबोलीतून आपल्याला बघायला मिळतंय. तर या सामन्याकडे सामना अतिशय रोमहर्षक आहे. एका बाजूला पनवेल तालुक्यातील मातब्बर संघ अर्थात रातो के कातील म्हणून ज्याने बिरुदावली लावली गेली त्यांच्या संघापुढं अर्थात हंसी 11 आरसीसी पेठ. तर दुसऱ्या बाजूला आमच्या उरण तालुक्यातील एक मातब्बर संघ अर्थात साई सावली टाकीगाव. या 2 संघादरम्यानची लढत आपल्याला प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. फटका जबरदस्त आहे, परंतु झेल पकडला जाईल का, परंतु नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि 1 धाव सहजगत्या पूर्ण देखील झाली. आता मात्र स्ट्राईक एंडकडे असेल फलंदाज नमित पगडे. या फलंदाजाकडे देखील मोठे फटके मारण्याची नक्कीच ताकद आहे. नमित नक्कीच गोलंदाजांना नमवायचं काम देखील करेल का हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. ऐन मोक्याच्या क्षणी
या संघाला खेळ उडतावा लागेल. संघाला जर आव्हानात्मक स्कोर कडून न्यायचं असेल ते नमित पडलेला चांगली फलंदाजी करावी लागेल. नमित ते करेल का, परंतु त्याला चैतन्य ते करू देईल का हेही बघणं गरजेचं असणार आहे. पुढचा चेंडू या षटकातील फटका अजूनही जबरदस्त आहे, परंतु एकच धाव असेल का. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो ग्लोज मध्ये येताना दिसेल. विजयाची भूक बघायला मिळते. खरं तर साई सावली टाकीगाव संघानं विचार केलाय आपल्या भागातील एक संघ पराभवाच्या छायेत लोटला असेल, अर्थात स्वर्गीय रूपचंद धाकटीजुई, परंतु दुसऱ्या बाजूला अजूनही टाकीगाव संघ हार मानायला तयार नाही आहे. प्रचंड मोठा संघर्ष बघायला मिळतोय. पनवेल विपक्ष उरण असाच सामना आपण वर्णन सध्या तरी करूयात, परंतु सामना बघूया काय घडेल. चैतन्य पाटीलने अगदी कर्कचून ब्रेक लावलेत या षटकामध्ये. धावा दापटणार बघायला मिळतील केवळ आणि केवळ 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बंटी जोशी बाद झालाय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न सपशेल यशस्वी ठरला. एक धाव. खरं तर हे बेसावतपणा नडलाय. ही सिंगल डबल धाव अतिशय महत्वाची आहे. ऐन मोक्याच्या क्षणी एका गुणाला परीक्षेमध्ये किती महत्व आहे, एका मताला त्या उमेदवाराला विचारा. पडीक उमेदवाराला एका मताचं महत्व, कारण केलवणे गावामध्ये एका मतानं देखील एक सीट पडलेली आहे. आमच्या वशणी गावामध्ये देखील एका मतानं सीट पडलेली आहे. त्यामुळे त्या उमेदवाराला विचारा आणि एका गुणाचं महत्व त्या नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा आणि एका धावेनं जो संघ पराभूत झालाय त्या संघाला विचारा एका धावेचं महत्व. वा, सुपर डिलिव्हरी. परंतु घडलंय का, आता निहाल नाईक फंबल झालाय आणि काय घडलंय, या धावा नव्हत्याच मुली त्या बोनस स्वरूपात मिळताना दिसत आहे. या धावा सध्या तरी हंसी 11 RCC पेठ संघाला संजीवनी देण्याचं काम करताना दिसत आहे, कारण मोठे फटके येत नाहीत, परंतु स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं. आमचे स्कोरर मित्र पराग थळी सर सांगतात या 2 धावा नक्कीच महत्वाच्या आहेत. धावा दापटल्यावर बघायला मिळत आहेत 23 धावा, 1 बाद 23. बंटी जोशी अगदी स्वस्तात परतला. एकच हवाईला तो करू शकला, परंतु धावा 12 चेंडूचा खेळ संपलाय. 23 धावा आणि एक अंतिम षटक स्लॉगवरचं कोणाच्या हातात असेल ते बघणं देखील गरजेचं असणार आहे. आणि त्यामुळे मी डीजे श्रीकांतला दोष देणारच नाही. मुळी खरं तर पाणी आणि वाणी ही जपून वापरावी, कारण पाणी तुमचं भविष्य शाबूत ठेवणार आहे आणि वाणी तुमचं वर्तमान काळ शाबूत ठेवणार आहे. त्यामुळे या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. डीजे श्री, आपण माझ्या मताशी सहमत असाल, कारण मान डोलावली जाते. जाऊया सामन्याकडे. सामना अतिशय अप्रतिम आहे, कारण धावा दापटणार बघायला आता बंटी जोशी नावाचं वादळ शमवलंय. 23 धावा दापटणार बघायला मिळतात. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. आहा, अगदी सुपर डिलिव्हरी. अगदी फुलर लेनचा चेंडू टाकला गेलाय. सोहेल शेखला बीट केलंय. आता मात्र घडलंय काय, काहीतरी बिनसलंय, कारण बंटी जोपर्यंत नॉस्ट्रायकरकडे होता ना, एक बॉडी लँग्वेज वेगळ्या धाटणीची होती, परंतु सध्या तरी ही तलवार आता मात्र मॅनेमध्ये ठेवायला भाग पडलाय ओमकार नाईक. रिप्ले ऍक्शन. वा, सुपर डिलिव्हरी, अगदी सुपर डिलिव्हरी. पायांच्या बोटांना चेसणारी ही गोलंदाजी बघायला मिळते. भन्नाट वेग, तेज तर्रार मारा, अगदी आगीचे गोळे फेकताना जसून ओमकार नाईक. ओमकार म्हटलं तर एक गणेशाचं रूप काय, विघ्न हरवणारा, विघ्न दूर करणारा ओमकार नाईक या मैदानावर ही एक्सप्रेस सुसाट धावताना दिसते. ऑफटर्मच्या बाहेर नक्कीच दंडित केलं जाईल. वाईट चेंडू घोषित केला गेलाय क्वालिफाईड पंचांच्या वतीनं. एका धावेत भर पडेल आणि धाव धापटल्यावर बघायला मिळत आहेत 24 धावा. बंटी जोशी बाद झाल्यानंतरची ही धावसंख्या असणार आहे. खरं तर ओमकार नाईक 4थ्या स्टंपवर अटॅक करण्यासाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा रिप्ले ऍक्शन. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चेंडू हा वाईट स्वरूपात असणार आहे. खांद्याचा अतिरिक्त वापर. 2 चेंडू निर्धाव, 2 चेंडू वाईट. कान मंत्र देण्याकरता एक खेळाडू मैदानाकडे येताना दिसतोय. अगदी ओमकार नाईकच्या जवळ आलाय. काहीतरी त्याला मेसेज पास केलाय, परंतु बघूया मेसेजचा उपयोग होईल का हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. वा, सुपर्ब चेंडू, अगदी सुपर्ब चेंडू. फलंदाजाचा बदल आली ते बघितलंय आणि कुठल्या धाटणीचे चेंडू टाकावेत हे मात्र ओमकारला सांगावं लागत नाही आहे. ओमकार जबरदस्त चेंडू फेकतोय आणि नक्कीच बीट करतोय सोहेल शेखला. हंसी 11 RCC पेठ संघाच्या धूर्त कर्णधाराला अगदी थांबून ठेवलंय. खचून ब्रेक लावलेत.
ओमकार नाईक प्रॉपर टायमिंग जुळत नाही, रनआउटचा धोका संभवतो का, परंतु नाही आहे. एक धाव सहजगत्या पूर्ण देखील झाली गेली. निहाल नाईकच्या ग्लोव्ह मध्ये चेंडू आलाय आणि धावा पटलावर बघायला मिळतील 26 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र स्ट्राईक एंडकडे आलाय नमित पगडे. नमित पगडे आतापर्यंत एकाच धाव संख्येवर खेळताना दिसतोय. नमित पगडेला मात्र आता गिअर चेंज करावे लागतील, एक्सलेटरवर पाय द्यावा लागेल. धावांची धावगती वाढवायची असेल, कारण 2 चेंडू या पूर्वार्धामधील अजूनही शेष आहे. या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा हल्ला होणं गरजेचं आहे, षटकार किंवा चौकार येणं गरजेचं आहे, तरच कदाचित अफटमच्या बाहेर चेंडू पुन्हा एकदा दंडित केलं जाईल आणि धावा पटलावर बघायला मिळत आहे 27 धावा. रन कहीं से भी आए कहां से भी आए फिलहाल जरूरत आहे हंसी 11 आरसीसी पेठ संघाला, याची गरज आहे. आणि ती गरज इथं स्वतः ओमकार नाईक पूर्ण करून देताना दिसतोय, कारण 3 चेंडू आतापर्यंत त्यांना अवांतर स्वरूपात फेकलेत. हे 3 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत. हे षटक जणू संपता संपेना असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. जाऊया सामन्याकडं. फटका जबरदस्त आहे, बॅट गोपनी सारखी फिरली परंतु अडवला जाईल. वा काय एफर्ट आहे या क्षेत्ररक्षकाचं, खूप कौतुक करेन. मी म्हटलं होतं प्रणित स्वतः कर्णधार प्रणित पाटीलनं चेंडू अडवला जाईल आहे, परंतु किती धावा मिळत आहेत पंचांचा इशारा येईल. साज वाज आणि ताज अशा मिळतील 3 धावा आणि या 3 धावांनी संघ मात्र पुढे सरकलाय. 30 धावा. कुठंतरी एक आव्हानात्मक स्कोर उभा होताना दिसेल. शेवटचा पूर्वार्धामधील अंतिम 1 चेंडू आणि या अंतिम 1 चेंडू खेळण्यासाठी आता मात्र डावखुरा स्वतः हंसी 11 आरसीसी पेठ संघाचा धूर्त कर्णधार अजूनपर्यंत काहीतरी बिनसले असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. या चेंडूवर हल्ला होणं गरजेचं आहे, पण तो हल्ला होईल का हे बघणं देखील गरजेचं आहे. एका बाजूला ओमकार नाईकनं 3 अवांतर चेंडू फेकलेत, परंतु ते 3 अवांतर चेंडू किती घातक सिद्ध होतील हे बघणं उत्तरार्धामध्ये गरजेचं असणार आहे. परंतु 1 चेंडू अजूनही शेष आहे, तो कशा प्रकारचा तो टाकेल की हंसी 11 आरसीसी पेठ संघाचा कसा सामना कर्णधार करेल ते बघणं गरजेचं आहे. वा सुपर डिलिव्हरी, अगदी आपल्या वेगावर नियंत्रण ठेवलंय आणि हा चेंडू शेवटचा फेकला गेलाय निर्धाव आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला या सामन्यामधील. आणि धावा पटलावर बघायला मिळतील तब्बल 30 धावा आणि विजयासाठी करायचे आहेत 31 धावा. 10.33च्या सरासरीनं विजयश्री खेचून आणायची असेल तर उत्तरार्धामध्ये तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. मैदानात काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्याकरता आवाजात देखील बदल होईल. अर्णव ठाकूर सरांना विनंती करेन, आपण कुठे असाल मैदानामध्ये काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्याकरता आवाजात बदल होईल. आमचे गुरुवर्य नितेश पंडित सरांना आपण ऐकूयात.
थँक्यू. खरं तर उद्याच्याही सकाळच्या सत्रात मायमाऊली मैदान अक्कादेवी CAचे आधार चषकाचं आयोजन, त्याच्यानंतर अगदी दुपारच्या 4 वाजता आपल्या उरणमध्ये सोलापूर सांगोला या मतदारसंघाचे जवळजवळ 55 वर्ष आमदार असणारे गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव आबा देशमुख यांचं शुभागमन आहे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या सत्रात नावाखाडी, खरं तर माझ्यासारख्या एका छोट्या समालोचकाला या मैदानावरती या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी तर खरं तर त्यांची काही वर्षापासून या मैदानावरती आम्हाला देण्याचा मानस असतो आहे. ते रायगड जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर समाजप्रिय लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांच्या अगदी वर्णी लागतो आहे, आमचे प्रेरणास्थान ज्ञानेश्वर गरज साहेब यांच्याकडून आम्हाला ही संधी दिली, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून सहर्ष आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर आयोजक होणं म्हणजे खरं तर प्रचंड मोठी जबाबदारी असतोय. आणि तेही नाईट टुर्नामेंट ऐन ज्या वेळेला अवकाल असतोय नाईट टुर्नामेंटचं, तेव्हा नाईट टुर्नामेंटचं आयोजन करणं म्हणजे प्रचंड मोठं धाडस आहे. आणि ते धाडस या 4 रजनीमध्ये ज्या आयोजकांनी केलं, मला वाटतं फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुप उरण पनवेल आमदार चषकाचे आयोजक, त्या आयोजकांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि अगदी आजच्या रजनीतील माझ्या शेवटच्या सत्रातील या 3 षटकांचं विवरण आपल्यासमोर घेऊन येतोय. ज्या ठिकाणी आहेत एकीकडे रातो के कातील तर दुसरीकडे आहेत ओपन फॉर्मॅटमध्ये खेळणारा हा खेळाडू आहे ज्याचं नाव आहे चैतन्य म्हणजे अगदी नवचैतन्यानं खेळणारा खेळाडू. खरं तर तंत्रशुद्ध एक टेक्निकली खेळी ज्याच्याकडून असतोय, कारण लेदरमध्ये ज्याची बॅट चालली तो फलंदाज मात्र अगदी टेनिसमध्ये उजवा ठरताना दिसला, काही मैदानांवरती हा धडकताना दिसला, तो चैतन्य. समीकरण फक्त असणार आहे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 31 धावा, म्हणजे जवळजवळ ज्या सरासरीनं वाटचाल करायची आहे. परंतु जर आपण RCC पेठ संघाचा जर विचार केला तर मला वाटतं अरबाज असावा त्यांचा एक गोलंदाज. त्याचबरोबर आत्ता आलेला जो गोलंदाज आहे, गोलंदाजाचं नाव आहे अरबाज शेख म्हणजे पनवेल प्रीमियर लीगमध्ये एक सर्वात मोठी बोली ज्या अरबाजवरती लागली तोच अरबाज, एक फ्रेश गोलंदाज. आणि आपण पाहू शकाल ज्या अरबाजच्या गोलंदाजीची भेदकता, त्याच्या गोलंदाजीचा स्पेस, त्याच्या गोलंदाजीच्या चेंडूची गती, या सर्व गोष्टीवर नियंत्रण असणारा जर्सी क्रमांक 7 परिधान केलेला खरं तर हा पनवेलच्या उंच क्षितिजावरचा एक रायझिंग स्टार, नाव आहे अरबाज. पंचांकडून घाट घेतोय आणि या वेळेस मात्र कुठंतरी पदत आली ते चुकलं जातोय. 18 चेंडू आणि 31 धावांचा पाठलाग करताना आणि समोर असणाऱ्या मातब्बर फलंदाजांना समोर थांबवून ठेवण्याचं धाडस करता येईल का, चेंडूंना तशा प्रकारे दिशा दिली जाईल का. अरबाज थोडासा दुविधेत आहे, परंतु पाहायचं आहे कारण आपल्याकडे 18 चेंडू त्यातील 6 अस्त्र फेकण्याची जबाबदारी, तीही पहिले 6 अस्त्र फेकण्याची जबाबदारी कर्णधार सोहेलने दिली अरबाजकडे. अरबाज अतिशय सुरेख, या वेळेला मी म्हटलं होतं चैतन्य सारखा मोठा फलंदाज झेलबादच्या स्वरूपात होणार. बॅक टू पॅव्हेलियन. बुलंद होऊन को कामयाबी मिलती है. प्रयत्न जर तुमचे यशस्वी निश्चित व्हायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला पराक्रमाची आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. इथं प्रयत्न उत्तम होते परंतु प्रयत्न मात्र फसवले गेले. एका कुरुक्षेत्रावरती अभिमन्यूला फसवलं, तसंच या ठिकाणी चैतन्य सारख्या अभिमन्यूला फसवलं गेलं. चैतन्य झाला बॅक टू पॅव्हेलियन. 0 या धावसंख्येवरती त्याच्या जागावरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज ओमकार नाईक फलंदाजी मार्कवरती जाईल. आणि इथं मात्र आता समीकरण येऊन थांबले. 17 चेंडू आणि 31 धावा, गोलंदाजीची भेदकता. आणि म्हणूनच म्हटलं होतं ज्या वेळेला कॉम्बॉक्समध्ये चर्चा सुरू झाली की RCC पेठ संघाकडे 25 ते 30 धावसंख्या असल्या तरी एक सामना रंगतदार पाहायला मिळेल. परंतु आपण जर प्रतिस्पर्धी टीमचा विचार केला तर त्या ठिकाणी वनडाऊटसाठी आलेला ओमकार काय आणि सलामीसाठी आलेला निहाल नाईक काय, या वेळेला मात्र एक उत्तम अतिशय सुरेख गोलंदाजीचा एक अप्रतिम नमुना पेश करताना दिसतोय तोच अरबाज. या वेळेला 2 चेंडू फेकतोय. पहिला चेंडूवरती एक सफलता तर दुसऱ्या चेंडूची निर्धाव सांगता होतोय. 0 या धावसंख्येची मोहर लागली जातोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक, फर्स्ट ओव्हर या सत्रातील. कारण
ज्या वेळेला चेसिंगसाठी आपण प्रतिस्पर्धी टीम समोर ठेवला जातोय टार्गेट, तो टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपल्याला काहीतरी अतिशय शॉर्ट फुल टॉच चेंडू, या वेळेला काय होईल, निश्चित अडवला जाईल चेंडू. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण केली. इथं मात्र संघाचं खातं उघडलं गेलं. आत्ता स्कोर बोर्ड वरती दिसू लागल्या टाकेगाव संघाच्या साई सावली 1-1, 1-1. हंसी 11 RCC पेठ विपक्ष साई सावली टाकेगाव सेमीफायनल. आणि निश्चित या क्रीडा रसिकांना आनंद देणारा हा सामना आहे. कालच्या रजनीमध्ये एका मोठ्या प्लॉट्स मधून टॉप 4 मध्ये क्वालिफाय झालेला हा संघ म्हणजेच RCC पेठ. तर आज साई सारख्या मातब्बर अगदी सुरुवातीपासून ज्या संघाची दहशत मैदानावरती राहिली, त्या वाघाला जखमी करून सोडला होता तोच साई सावली टाकेगाव. या वेळेला काय होणार, डायरेक्ट हिट होतोय का असं वाटलं होतं अरबाजला, नाही. इथं मात्र सुस्थितीमध्ये पोहोचला ओमी. 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. 2 धावसंख्या बरोबर धावसंख्या 2 न वधारल्या गेल्या. धावसंख्या धावपडालावरती 3च्या घरात. 1-3 वैयक्तिक कोट्यातील पहिल्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू संपलेत. 5वा चेंडू घेऊन जाईल अरबाज. जवळजवळ 41 फुटाचा अंतर कापून गोलंदाजी ट्रॅक वरती धावणारी ही अतिशय सुरेख ताकदीचा वापर केलाय. ज्या ठिकाणी चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर येतोय वन माउथ, एक दर्जेदार चौकार. त्यांना आपल्या फलंदाजीतून बॅटचा तोंड उघडला, अगदी घेतला आपल्या पट्ट्यात. चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. निहालनं सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकाराच्या सहाय्यानं 2 चेंडू खेळला आतापर्यंत फक्त निहाल. 1 चौकार आणि 1 दुहेरी अशा 6 धावसंख्या वैयक्तिक कोट्यात जमा करतोय तोच निहाल फलंदाजी मार्क वरती. अतिशय सुरेख. या वेळेस निश्चित मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतोय. पहिलं षटक संपलं जातोय अरबाजचं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय 1-7च्या घरात RCC पेठ. साठी असणार आहे. या विभागाचं नेतृत्व करणारा जिल्हा परिषद सदस्य, ज्याच्या नेतृत्वात म्हणजे नेता कोणत्या पार्टीतून कोणत्या संघटनेतून असेल याचा विचार न करता तरुणांनी बेधडक जवळजवळ 100हून अधिक तरुणांनी थेट भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांच्यासोबत प्रवेश केला आणि लगेचच ज्यांच्या माध्यमानं प्रचंड मोठी स्पर्धा आयोजन केले जातोय ते आदरणीय ज्ञानेश्वरजी घरत, केलवणे मतदारसंघाचे रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक कोण घेऊन येणार RCC पेठ कडून? बंटी जोशी. आता बंटी जोशी हा सुद्धा एक महागडा खेळाडू आहे आणि बंटी जोशी म्हणजे रायगड प्रीमियर लीग आणि पनवेल प्रीमियर लीग मध्ये खरं तर ज्याच्या गोलंदाजीची स्तुती, गोलंदाजीवरती अनेक समालोचकांना स्तुतीसुमनं उधळली तोच बंटी जोशी या वेळेला गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. सोहेल शेखने त्याच्याकडे जबाबदारी दिलेली आहे शास्त्र फेकण्याचे, कारण ज्या वेळेला अरबाजकडं चैतन्यासारखा जर वादळ क्षमवलं नसतं 0 धावसंख्येवरती तर परत एकदा निश्चित आपल्याला पाहायला मिळाला असता एक आगळा वेगळा स्कोर. परंतु इथं मात्र निहाल सुद्धा त्याच पद्धतीनं फलंदाजी करताना दिसतोय. अतिशय सुरेख. या वेळेला अतिशय गोलंदाजीचा अप्रतिम नजराना. गुडलाईन स्पॉटवरती चेंडू होता. ऑफ स्टिकच्या अगदी वरून जाणारा चेंडू होता. विकेटच्या अगदी जवळून जाणारा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 1-7. बंटी जोशी केलवणे विलेज जैन कडून मारा करतोय बंटी जोशी. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. काय होणार, पकडला जाईल का झेल? यस, हा सुद्धा झेलच्या स्वरूपात ही सफलता प्राप्त होतोय. दुसरा हादरा साई सावली टाकीगाव संघाला. केलवणे गावाला
आमदार चषक ठेवलाय आज केलवणे गावाला आमदार चषकाचं गाजतंय नाव उरण पनवेलला आमदार चषकाचं गाजतंय नाव निश्चित या चषकाचं नाव गाजतोय कारण या टायटलला या गाण्याला आवाज सुद्धा तेवढाच दर्जेदार आहे प्रकाश चौगुले यांचा आणि इथं पाहू शकाल त्याची जागा भरून काढण्यासाठी नेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती येतोय नाव आहे सर्वेश ज्या सर्वेशनं आल्या आल्या आत्तापर्यंत 3 मॅच खेळल्या आणि 3च्या 3 मॅचमध्ये पहिल्या चेंडूवरती उत्तुंग असा षटकार लगावला तोच सर्वेश पाहायचा आहे परंतु यावेळची वेळ आणि यावेळचा संघ मात्र आहे तो म्हणजेच हंसी 11 RCC पेठ दर्जेदार साऊंड सिस्टीम दर्जेदार लाईव्ह टेलिकास्टिंग दर्जेदार समालोचक दर्जेदार अंपायर पंच आणि दर्जेदार आयोजन हे वैशिष्ट्य आणि दर्जेदार स्कोरर पराग थली कोण विसरणार त्यांना कारण समालोचकांचा बॅकबोन आहे पाठीचा कणा आहे म्हणजे इथं आमचं समालोचकांची एक नजर असतोय मैदानावरती परंतु एक कान अगदी जास्त या वेळेला मात्र मी म्हटलं होतं या वेळेस मात्र सर्वेशला बॅट आणि चेंडूचं समीकरण काही आलं नाही परंतु तोपर्यंत मात्र 1 धावसंख्या प्राप्त झाली सर्वेशनं स्वतःचं खातं उघडलं धावसंख्या 1 वधारली धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 8च्या घरात आपल्या कोट्यातील चौथा चेंडू घेऊन जाणार बंटी जोशी आता बंटी हे क्रिकेटशी फार जवळचं नातं आहे बंटीचं आणि तोच बंटी 12 क्रमांकाची जर्सी परिधान करतोय परंतु त्याचा स्थान हे कंटिन्यू प्लेइंग 11 लिस्टमध्ये मिडल किंवा टॉप ऑर्डरला असतोय तोच बंटी आणि निश्चित वी मेक सिटीज सिडकोच्या अधिकारी पदावरती असणारा हा बंटी या वेळेला क्रिकेटच्या सुद्धा एका अधिकारी पदावरती आहे कारण RCC पेठमधून हा इथं मात्र काय होतोय पकडला जाईल का झेल निश्चित इथं परत एकदा हा फलंदाज ज्याचं नाव आहे ओमकार नाईक होणार बॅक टू पॅव्हेलियन गोलंदाजीच्या जोरावरती सुद्धा 25 ते 27 धावसंख्येमध्ये हा सामना कारण कमी स्कोअरचा सामना अगदी पाहायचं झालं तर मनीष जर आपल्याला एक चांगल्या प्रकारचा सामना पाहायला मिळेल असं वाटलं होतं आणि तेच केलं बंटी जोशीनं इथं मात्र चैतन्य परतल्यानंतर चैतन्याच्या जर चेहऱ्याकडे बघितलं तर अतिशय नाराज अवस्थेमध्ये परतला होता काहीतरी करून दाखवायचं होतं कारण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये डू ऑर डाय सामन्यामध्ये बक्षीसपात्र होण्या अगोदर या वेळेस चैतन्य मात्र धडकला होता मैदानावरती फायनल सुरू होण्या अगोदर सांगितलं जाईल जो फॉर्मॅट सातत्यानं वापरला जातोय फायनलमध्ये पहिल्या क्रमांकाचा विजेता ठरणारा चॅम्पियन ठरणारा संघ त्या संघासोबत सेमीफायनलला हारलेल्या पराभव झालेल्या संघाला 3रा क्रमांक दिला जाईल आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ त्याच्यासोबत सेमीफायनलला पराभव पत्करलेल्या संघाला 4थ्या क्रमांकाचं स्थान दिलं जाईल याची नोंद 4ही संघाच्या संघ नायकांनी घ्यायची आहे तर जाऊया प्रत्येकदा अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न शॉट एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडूला ट्रॅव्हल केलं 1 धावसंख्या पूर्ण झाली 1 धावसंख्येनं परत एकदा धावसंख्या वधारली धावसंख्या धावपटलावरती 3 बाद 9 3च्या वर्गानं खरं तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय 3 गडी गारद झाले गमवावे लागले 9 धावसंख्येसाठी साई सावली टाकेगाव संघाला अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न लेग बिफोर विकेट येस डेफिनेट सर्वेश होणार पायचीच्या स्वरूपात बॅक टू पॅव्हेलियन आवाज खरं तर मुग्धा वैशंपायन कार्तिकी गायकवाड प्रथमेश लगाटे आर्या आंबेकर आणि अभिजित राऊत प्रथमेश लगाटे मोदक याचा आवाज नरसोबावाडीला प्रस्थान करणाऱ्या त्या पालखीचं एक सुंदरसं भजन या वेळेला आपण DJ श्रीकांत नितीन DJ कडून ऐकलं या सर्वेची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज नंबर 5 नाव आहे प्रभंजन अनुभव प्रचंड मोठा आहे प्रभंजनला प्रभंजन म्हटलं तर 40+ मध्ये खेळणारा खेळाडू आहे
तोच प्रभंजन. प्रभंजन मात्र अनुभवानं दांडगा अनुभव आहे. आणि नक्कीच प्रभंजन या वेळेला क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव आहे. लेफ्ट मूव द विकेट. ओ संथ गतीनं डिलवरी, संथ गतीनं गोलंदाजानं मात्र चेंडू फेकला गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. इथं मात्र 5 चेंडू 22 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. आणि निश्चित याच निशाननं हायवे दिशान या जिशाननं मात्र हायवे दिवा संघाला रोखून ठेवलं होतं. तोच जिशान अतिशय सुरेख परत एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. डाव्या हाताचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आहे आणि वारंवार उल्लेख केला जातोय क्रिकेट हा खरं तर डाव्यांचा खेळ आहे, डावखुऱ्यांचा खेळ आहे. आणि इथं मात्र डावे सातत्यानं उजवे ठरलेत. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटची चाचपणी केली ना तर डावे उजवे ठरलेले आहेत. तोच मात्र जिशान गोलंदाजी ट्रॅकवरती अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. या वेळेला काय होईल? चेंडू अगदी जमिनीला गुदगुल्या करत. आउटफील्ड थोडासा खराब होता, चकमा देईल का असं वाटलं होतं, परंतु नाही. त्याच मात्र उत्तम अशा क्षेत्ररक्षणाची जबाबदारी त्यांना पेलली. एक धावसंख्या पूर्ण झाली. एक धावसंख्या बरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटाला वरती 10च्या घरात. 4 बाद 10. 3 चेंडू 21 धावा. औपचारिकता राहील का सामन्यामध्ये? आखूड टप्प्याचा चेंडू होता. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू, डगआउट एंडकडून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंच अवांतर स्वैरमारा घोषित करतात. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. धावसंख्या 1 न वधारली. धावसंख्या धावपटलावरती 4 बाद 11. पार्थ कोहली 4 चेंडू खेळलाय. 2 धावसंख्या स्वतःच्या खात्यात. तर प्रभंजन अजूनही स्वतःचं खातं उघडायचं आहे. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. शांत आणि संथ गतीनं चाललेला सामना. अगदी जर यष्टी रक्षकाकडे सुद्धा जर बघितलं आपण RCC पेठच्या तर अतिशय सोप्या पद्धतीनं आपली जबाबदारी पार पाडताना दिसतोय तो यष्टीरक्षक. हो त्याच पद्धतीनं इथं मात्र परत एकदा स्वैर मारा. दोन्ही हात समांतर करतायत जमिनीला. 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 12च्या घरात. 4 बाद 12. 2 चेंडू 19 धावा. 19 धावा 2 चेंडू. समीकरण जवळ किंवा किंबहुना लांब, परंतु सामन्यामध्ये तशाच प्रकारचा रंग भरला जाईल का? चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या स्वरूपात. अगदी 1 धावसंख्या 22च्या स्वरूपामध्ये प्राप्त होतोय. 1 धावसंख्या बरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटालावरती 13. लॉस ऑफ 4 विकेट्स. या षटकातील शेवटचा चेंडू आणि अतिशय सुरेख. खरं तर हा सामना एक अतिविजय संपादन करताना दिसतोय. हंसी 11 RCC पेठ अभिनंदन. आणि परास्त झालेल्या संघाला या वेळेला अगदी आपला हार्ड लक. जाऊया परत एकदा आजच्या रजनीतीला अंतिम सामना घेऊन येणार ज्या वेळेला आपल्याला दोन संघ एकमेकांसोबत लढत देताना दिसतील. एकीकडे असणार आहे मरुआई खोपटे जरीमरी खोपटे आणि दुसरीकडे असणार हंसी 11 RCC पेठ.